आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। पोलीस आयुक्तालय नागपूर शहराच्या वतीने महाराष्ट्र पोलीस स्थापना सप्ताहाची सुरुवात। चला जपूया आपले पालकत्व। अल्पवयीन मुलीच्या पडून जाण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष कार्यशाळा नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली युवा मार्गदर्शन समाजप्रेरक श्री वसंत अंकारे यांच्या विशेष प्रबोधनात शाळेकरू मुली व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात नागपूर शहराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्ग व सिपाई वर्ग उपस्थित होते। धन्यवाद। 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई तुला किती वेदना होत होत्या। पळत पळत आज घरी जायचं त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा आई मला जन्म देताना तुला किती यातना होत होत्या। ज्या क्षणाला पोरानं तुम्ही हा प्रश्न तुमच्या आईला विचाराल त्याच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ। हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली। हे पोरानो 9 महिने 9 दिवस लेकरानो ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते पोरानो या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरीनो। या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे। एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात। तुम्हा मला जन्म देताना हे पोरानो ते हंबरडा फोडत असते टाचा घासत असते पण समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ते सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण माझं लेकरू मात्र वाचलं पाहिजे साहेब माझं लेकरू मात्र वाचलं पाहिजे। ज्या माऊलीने तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं उदरावरती हात ठेवून तिनं फक्त तुमचा अनुभव घेतलेला असतो तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती आई तयार होते। हे नालायक हरामखोरानो या आईची वेदना तुम्हाला कळाली नाही कळाली। अरे फळ्यावरची अनेक अवघड गणित आम्ही सोडवली पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच सुटलं नाही पोरा। हे पोरा आणि तुझ्या समोर आज मी उभा आहे बघ पोरा। जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगून जातो बघ पोरा। जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण हे बघ पोरा ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा त्या क्षणाला या विश्वामध्ये जर तुझ्या दोन्ही गालांना पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुखा कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा। त्या माऊलीचं नाव आई आहे। ती आम्हाला कळाली का? ती आई म्हणून कळाली का? नाही कळाली ना पोरानो ती आई आम्हाला कळाली नाही। तिकडे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला आनंदाने जर तुझ्याजवळ कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती तुला जर कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालाचा पहिला मुक्का जर आनंदाने कोणी घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा। त्या देव माणसाचं नाव बाप आहे पण हा बाप आम्हाला कळाला नाही ही आई आम्हाला कळाली नाही। त्या आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो त्या बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो। 103 ताप अंगामध्ये असतो त्या माऊलीच्या तरी सुद्धा सकाळी उठून नाबायकानं तुम्हाला ती दवा करून देते। कारण पुण्याच्या रस्त्यावर ही माता चालत होती। समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ। जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या तरी सुद्धा ती पुढे पाऊल उचलत होती। एका पडक्या वाड्यामध्ये जात होती अंगावरचं शेणाने आणि चिखलाने बांधलेलं लुगडं दूर करत होती। पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8 भालेकींना ती माझी सावित्री शिकवत होती। म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या। हे पोरी ती सावित्री आहे म्हणजे तू आहेस बघ पोरी। हे पोरी ती सावित्री आहे म्हणजे तू आहेस। तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हराम कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं। त्या हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे करावे कुत्र्या मांजरांना खायला घालावे परदेशामध्ये तुला विकावं मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं
बोलावं, ए पोरी एवढी स्वस्त तू नाहीस ग पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बघ, या राष्ट्राची शान तू आहे, आई बापाचा अभिमान तू आहेस पोरी, हे पोरी तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे बघ, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे बघ, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी, तू राष्ट्राची वाघीण आहेस पोरी, ही तुझी खरी ओळख आहे बघ, तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघा माझ्या लेखे, हे पोरी आई जाताना ही ओळख घेऊन जायचं आहे बघ, आज काळजामध्ये आज बदल झाला पाहिजे तुझ्या, आलाच कुठला लांडगा तर त्याच्या हे ऐका का 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता, छत्रपती शिवाजी राजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं, आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे, पण नाही पोरीनो नाही ग, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला, तिचं नाव तारा राणी, आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी, ती तारा राणी म्हणजे तू आहेस, तू एवढी स्वस्त नाहीस ग, कुठल्या तर हराम कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडाला थुंकायला लावावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, छत्रपती शिवाजी राजांना बुद्धांना महावीरांना जन्म देणारी ती माऊली तू आहेस पोरी, हे पोरी एवढी प्रचंड शक्ती तुझ्यामध्ये आहे, मग काय ग तुझ्यावरती अत्याचार होतो का, काय बाबाच्या तोंडावर तू थुंकून जाते, कारण तू तुझी ओळख विसरली होती, आज तुला तुझी ओळख तयार करून दिली पोरी, आज ही ओळख घेऊन जगायचं बदल झाला पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, हे पोरांनो हे नालायकानं बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आहे, हरामखोर बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरांनो, बाप सांगतो पोरग माझ्या उंच एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, तेच पोरग मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12 वाजेपर्यंत साजरं करतं, तेच पोरग मद्यामध्ये धुंद होतं, हे नालायकानं उच्च शिक्षणासाठी पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जातात, रात्रीच्या 12 1 वाजेपर्यंत रस्त्यानं धिंगाणा घालता, हे नालायक तुला बाप कळाला का रे, तिकडे बाप ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये छट ठोकला, ती मातेमध्ये ही माते माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माते माझ्या संभाजी राजांची, ऐका पोरा वय वर्ष 32 होता बघ, वय वर्ष 32 माझ्या संभाजी राजांचं, नीट ऐकून घ्यायचं रे, वय वर्ष 32 होता माझ्या संभाजी राजांचं, संभाजी राजांना काही तर झाली होती, साखळदंडामध्ये संभाजी राजांना बांधलेलं होतं, 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेलं होतं, असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती होत्या, प्रत्येक जखमेतून काळ रक्त टाप 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 जमिनीवरती कोसळत होतं आणि मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या माझ्या संभाजी राजांना औरंगजेब म्हणतो, संभा ए संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य और उन गठों की चाबियां हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे, त्यावेळेला मृत्यूच्या दारात संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे, हे पोरांनो मृत्यूच्या दारात संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे होतात पण संभाजीराजे माग हटत नाहीत, हे पोरा इकडे बघ, फासाच्या तख्ताकडे माझ्या भगत सिंग निघालेले आहेत आणि त्यावेळेला इंग्रज भगत सिंगांना म्हणतो, तुम्हारी आखरी ख्वाहिश क्या है, व्हाट इज युअर लास्ट एम्बिशन, त्यावेळेला ते पोरग इंग्रजांच्या नजरेत नजर घालत म्हणतं, इतर कैद्यांना फाशी देताना त्यांच्या चेहऱ्यावर काळ कापड झाकता, माझ्या चेहऱ्यावर काळ कापड झाकू नका, कारण एक क्रांतिकारक आपल्या देशासाठी हसत कसा मारतो हे मला इंग्रजांना दाखवून द्यायचं आहे, पोरांनो तो 23 वर्षाचा भगत सिंग म्हणजे तू आहेस, तो संभाजी राजा म्हणजे तू आहेस, हे नालायकांनो तुम्ही आत्महत्या करता, आई बापानं मोबाईल नाही